तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वन विभाग आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेच्या वतीने वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय पांढरकवडा येथे वैविध्यपूर्ण पर्यावरण पूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात पृथ्वी मातेला वंदन करून वसुंधरा पूजनाने करण्यात आली। त्यानंतर पक्षी वाचवा अभियान राबवण्यात आले। पक्ष्यांसाठी दाणा आणि पाण्याची व्यवस्था करून त्यांचे संरक्षण करण्याचा संदेश देण्यात आला। यावेळी सर्वांनी मिळून वसुंधरा वाचवण्याकरिता वृक्षारोपण, प्लास्टिकचा वापर कमी करणे, पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न ठेवणे, पाण्याची बचत, स्वच्छता अभियान, हरित ऊर्जेचा वापर यासारख्या लहान लहान कृतीतून पृथ्वीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला। तसेच विविध घोष वाक्यांच्या माध्यमातून वसुंधरा दिनाचे महत्त्व पटवून देण्यात आले। या प्रसंगी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर प्रीती तोटावार, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनीता पाटील, मनोरमा घाटुले, वनरक्षक सुरेश मुंडाले, रेणुका सोनी, पूजा दुधे, वृषाली आडे, वनपाल शीतल मिंदेवार, अर्चना कुडमेथे, ऑपरेटर ओम देवतळे उपस्थित होते। आजचा महाराष्ट्रासाठी डॉक्टर प्रीती तोटावर। तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या संयुक्त माध्यमातून आज जागतिक वसुंधरा दिन 22 एप्रिल आज आपण मोठ्या उत्साहाने ते साजरा करतो आहोत। वसुंधरा दिन म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे एक आई आपल्या मुलांची काळजी घेत असते, त्याप्रमाणे धरती माता आपल्याला हवा देते, अन्न देते, पाणी देते, तर तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। आज आपण बघतोय की वाढते तापमान, प्रदूषण या सर्व समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते। तर या सर्वांना कारणीभूत असणारा घटक म्हणजे कुठला, तर तो मानव आहे। तर आजच्या या दिनानिमित्त आपण संकल्प करूया की आपण प्लास्टिकचा वापर कमीत कमी करूया, वृक्षारोपण खूप मोठ्या प्रमाणात, व्यापक प्रमाणात करूया, जेणेकरून हिरवाईने पूर्ण नटलेली सजीवसृष्टी आपल्याला दिसेल। त्याचप्रमाणे पक्षी वाचवा अभियानांतर्गत आपण पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न ठेवूया आणि विविध प्रकारे विविध माध्यमातून आपण ही जनजागृतीची जी चळवळ आहे पर्यावरण संरक्षणाची, वसुंधरा वाचवण्याची, तिचा आपण विस्तार करूया। धन्यवाद। सेवर सेव फ्युचर। वसुंधरा दिवस 22 एप्रिल 2026 रोजी पांढरकवडा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या प्रांगणामध्ये हा छोटासा इथं हा वसुंधरा दिवस वृक्षपूजनाने साजरा केला जात आहे। आज वसुंधरा दिवस हा साजरा करण्यासाठी कारण आपण पाहत आहोत की आपल्या पृथ्वीचं जे तापमान आहे, जे वाढलेलं आहे आणि प्रदूषण खूप वाढलेलं आहे, त्यामुळे आपल्या पृथ्वीचं आपण आपल्या धरती मातेला आपण आई समान मानतो, आपण माता म्हणतो। जसे आपण आपल्या आईची काळजी घेतो त्याच पद्धतीनं आपल्या जमिनीची, धरती मातेची आपण काळजी घेतली पाहिजे। आपण कमीत कमी जमिनीचं प्रदूषण टाळलं पाहिजे आणि वातावरणाचं सुद्धा आपण प्रदूषण टाळलं पाहिजे। पर्यावरण आणि मानव याच्यात सर्वांची जबाबदारी आहे की पर्यावरणाचं रक्षण करणं। या जागतिक वसुंधरा दिवसानिमित्त या छोट्याशा कार्यक्रमाच्या माध्यमातून हा एकच संदेश देऊ इच्छितो की आपण सर्वांनी पर्यावरणाचं रक्षण करावं आणि आपल्या धरती मातेचं रक्षण करावं, एवढीच मी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।